आपली जबाबदारी वेगळी तिकडे बरोबर आहे का नाही? नाही जमत आपल्याला जास्ती आहे का नाही दिदी? हां मग तुम्ही एवढं करीत असेल तर एखादं काय म्हणणार तुमचा मला तुमच्या ओळखीचं तुम्ही का नाही? नाव काय? बाळू रघुनाथ हरिभक्तपरायण बाळू रघुनाथ होलवळे माऊलींचा हात लागला म्हणजे भगवंताचा स्पर्श लागला. तुका म्हणे सत्य कर्माभावे सहाय्य या म्हणण्याप्रमाणे भगवंताच्या स्पर्शानं हे माऊली आहेत हरिभक्तपरायण बाळू महाराज होलवळे यांच्या सेवेनं सेवा धर्म पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी. सेवा धर्म पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी. देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी. हा विठ्ठलाच्या कृपेनं आलेला शारीरिक अंश आहे. माझी सेवा घडून घेते म्हणजे मला परमभाग्य आहे. तुका म्हणे सत्य कर्माभावे सहाय्य घातलिया भय नरका जाणे मौर्य. रामकृष्ण हरी. विठ्ठला माय बाप्पा जसं पाहिजे तसं चालेल. खरं सांगतो बाबा मला जसं पाहिजे ना एक नंबर तसंच चाललंय. ये ना आंघोळ करून तुझं आमच्या बी गाड्यात जरा थोडं बघतो काय पावली खरंच उजळले भाग्य आता अवघी चिंता वाटली. संत दर्शनीया लाभ पद्मनाभ जोड्याला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. काहीतरी आमची पुण्य असेल आमच्या माऊलींचा सेवा धर्म मला लाभला. काय वाटते माझं झालं पाहिजे एकदम माझ्या आंतरिक समाधान तुम्हाला व्यक्त करून मला जे पाहिजे ना ते बरोबर तुम्ही चेकअप करताय. टेस्टिंग बरोबर तेच करताय. माझे पप्पा नाही ते माझे पप्पा नाही त्याचे पप्पा बरोबर आहे. आवाज हे विठ्ठला मायबापा केशवा माधवा गोविंद कृपाळा जीवित कृपाळा पांडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना जेवीस तो दाण्याला पाळवा. असं त्या बोटच मोडत त्या पाहिजे जड झाले तर सांगवण्यात कळत नाही दांडर जागत होईल ना बघा देवाची कृपा. का प्रयत्न केलं सगळं होतं. अरे सगळ्या प्रयत्नांची परमेश्वर हां या बात त्याला आपण जे म्हणलं असतं काय मनात भावना असलं की सावत्या माळ्याच्या घरी देव आला आहे शेतामध्ये काय आला का नाही आला. मला एक आठवलं सेवा धर्म पुण्य आहे सांगे सखा श्री हरी. देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी. हे विठ्ठलाच्या रूपातले देव आहेत. हे अंश आहे ते सेवेच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य करतात. पण ही भगवंताची कृपा दृष्टी आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी लाभ. मग जसं ही नाही झाली ही बाजू झाली ही नाही झाली. संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोड्याला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला.
रामकृष्ण ए, जा आंघोळ करून लवकर फ्रीज होणे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. सत्यकर्माला नेहमी भगवंताचं सहाय्य असतं आणि ते सहाय्य कुठल्याही सेवाभाऊ वृत्तीनं आपल्याला दिसते. पांडुरंगाच्या कृपेनं, माऊलीच्या कृपेनं, ह्यांच्या रूपानं आज ही जी काही मौलिक सेवा मिळाली त्यांचं मी ऋणी आहे. मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या माऊलीला उदंड आयुष्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो आणि काही त्यातून भले आम्हाला हे दिसतात चांगले, पण त्यातून काही अंतरंगातल्या काही गोष्टी तरंगत असतील, अडचणी असतील, कौटुंबिक असेल, शारीरिक असेल. कारण कसं असतं, काय भुलला अशी वरली या रंगा, वरून जरी हे सडपातळ बारीक कणखर दिसत असले तरी त्यांच्या अंतरंगातून काही त्यांची तकलीफ असेल, काही दोष असेल, तर त्या भगवंताने तो दोष मोकळा करावा आणि अशीच इतरांच्या सेवेला त्यांचे हे दोन्ही हात हे अशी सतत असावी एवढीच माझी विनंती आहे. मग आता कसं वाटलं? मग बरं वाटलं. आई 2-3 दिवस हां, मला लक्षात नाही आलं माझ्या. तुम्ही आले ना कधी कार्याला? काय येणार की या प्रकाशला येईल. मी सगळी सोय करतो तुमची. कार्य वा या औषधाची याची त्याची सगळी सोय करतो. प्रकाश सोनबा जाधव. जाधव ऐकून घे. आले ना तुम्ही डायरेक्ट समोर. नाही नाही, दिंडीला आले वा दिंडीला या- तुमच्याकडे आम्ही 2 मिनटं उतरणार. हां, एक अभंग तुमच्या उमऱ्यावर बोलणार. हां आणि तो कसं होतं की मग आपण सगळी चेकअप करून गोळी मसेल 2-3 महिने काळजीच नाही. इंजेक्शन बी नाही मारायला माऊलीचे. नोकरीचे 5 वर्ष आहेत अजून. नोकरी सांभाळून करायचं. भगवंत माझ्या ना की माझ्याच पाठीमागे. अगदी बरोबर. हां नाही नाही, नोकरी बरोबर. पहिला माझा धर्म नोकरीच आहे. पहिली नोकरी, पहिली नोकरी. तर चाकरी, तरी भक्ताची चाकरी. बरोबर आहे का? हां काय ठीक आहे बाई, मग माझ्या व्हॉट्सअपवर ठीक तुला दाखवतो मी काहीतरी बघा. ऐक, अरे बापरे, अरे काय आलं? निघली काय? हां निघूच झाली पण